एका पाळीव मांजरीमुळे धक्कादायक प्रकार घडला आहे. कारण या मांजरीने चक्क महिलेचा जीवच घेतला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्नाटकातील शिमोगा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अशी आहे की ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. यात एका पाळीव मांजरीनेच आपल्या मालकिणीचा जीव घेतला आहे. पाळीव मांजरीने महिलेला चावा घेतला आणि त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा ब्लॉकमध्ये तार्लाघट्टा येथे ही घटना घडली, जिथे 50 वर्षाच्या गंगीबाई आपल्या कुटुंबासह राहत होत्या. गंगीबाईच्या घरात एक मांजरही पाळण्यात आलं होतं. या मांजराला यापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर मांजरीने तिच्या मालकिणीसह दुसऱ्या व्यक्तीलाही चावा घेतला. मांजर चावल्यानंतर महिलेने डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तिला रेबीज विषाणूंचं इंजेक्शन घेण्यास सांगितलं. महिलेला सलग 5 इंजेक्शन घ्यावे लागणार होते. मात्र महिलेला एक इंजेक्शन देताच तिची प्रकृती बरी झाली, ज्यानंतर तिने निष्काळजीपणा केला आणि पुढचे इंजेक्शन घेतले नाहीत. ही महिला उरलेले इंजेक्शन न घेताच शेतीच्या कामात व्यस्त झाली. काही काळानंतर महिलेची प्रकृती हळूहळू खालवू लागली. महिलेची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून महिलेला तातडीने शिमोगा येथील मेगन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले, मात्र उपचाराचा कोणताही परिणाम तिच्यावर झाला नाही. महिलेच्या शरीरात रेबीजचा विषाणू पूर्णपणे पसरला होता. या कारणामुळे महिलेला वाचवता आलं नाही. महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे. मांजरीने महिलेला चावा घेण्यापूर्वी त्या मांजरीला कुत्र्याने चावा घेतल्याचं सांगितलं जात आहे. कुत्रा मांजराला चावल्याने रेबीज पसरला असावा असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महिलेच्या शरीरात रेबीजची लागण पसरली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.